ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे। मुंबईमधील वरळी या ठिकाणी परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी आलेली आहे। अभिनेता सलमान खानला त्याच्या घरी जीवे मारण्याची धमकी यामध्ये देण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गाडीला बॉम्ब उडवण्याची धमकीचा हा मेसेज पाठवणाऱ्याला अज्ञात व्यक्तीविरुद्ध आता वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळते। बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे। मुंबईमधील वरळी येथील परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा एक मेसेज हा प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये अभिनेता सलमान खानला त्याच्या घरी जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दरम्यान मेसेज पाठवणारा जो अज्ञात व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध आता वरळीच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अभिनेता सलमान खानच्या गाडीला बॉम्ब उडवण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आलेली आहे। गेल्या काही काळामध्ये सलमान खानला वारंवार अशा स्वरूपाच्या धमक्या येत आहेत आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। अधिकची माहिती देण्यासाठी पारस दाम आपल्या सोबत आहेत। पारस, पुन्हा एकदा सलमान खानला धमकी मिळालेली आहे। पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? जी बिल्कुल, इस पूरे मामले में सलमान खान को एक बार फिर धमकी मिली है, जहां पर वर्ली पुलिस के ट्रैफिक डिपार्टमेंट में कंट्रोल रूम में एक व्हाट्सएप मैसेज भेजा गया था जिसमें लिखा गया था कि सलमान खान को घर में घुस के मारा जाएगा और उनकी गाड़ी को बम से उड़ा दिया जाएगा। इस मामले में वर्ली पुलिस स्टेशन में एक अज्ञात व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया है और मामले में जांच की जा रही है। सबसे महत्वपूर्ण ये होगा कि पहली बार नहीं है कि सलमान खान को ऐसी कोई धमकी आई है। लगातार उनको जान से मारने की धमकियां मिल रही थी। अब पुलिस इस बात की जांच कर रही है कि क्या ये किसी की शैतानी थी, क्योंकि बहुत बार ऐसा देखा गया है कि किसी ने ऐसे ही रैंडम मैसेजेस भेजे हैं और सलमान खान को मारने की धमकी दी है। मगर मामले की गंभीरता को समझते हुए, देखते हुए इस मामले में मामला दर्ज किया गया है और आगे की जांच जो है वो पुलिस द्वारा की जा रही है। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।